मला सर्वांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये लिहा. आपल्या सेशनला सुरू करण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची आहे. 42nd बॅच 42व्या बॅचला आज मेसेज मिळाला असेल की जे लोकांनी एकही सेशन अटेंड केलेलं नाही त्यांची लिस्ट 42व्या HDCMच्या ग्रुपवरती आज दिलेली आहे माहिती. त्यांनी ऑनलाईन सेशन अटेंड करणं आवश्यक आहे. मी आपल्या पहिल्या सेशनमध्ये आपल्याला जसं सांगितलं होतं की 60-40चं वेटेज आहे. त्यातले 20 मार्क हे तुमच्या अटेंडन्स आणि त्यातलं पार्टिसिपेशन ह्याच्यावरती अवलंबून आहे. माझा पर्सनल अनुभव असा आहे की तुमच्यापैकी मोजून 2 ते 3 लोकच क्लासमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. बाकीची मंडळी व्हिडिओ ऑन करायची तसदी घेत नाही. तर हे काय बरोबर नाही आहे. याच्या संदर्भात आमच्या इथे इंटरनल आम्ही चर्चाही त्याच्यावरती केलेली आहे. तर आपलं पार्टिसिपेशन हे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं खूप महत्वाचं आहे. आम्ही ज्यावेळी काही प्रश्न विचारतो आपल्याला त्यावेळी त्याचं उत्तर अपेक्षित आहे ते चुकीचं असलं तरी चालेल, पण त्याची उत्तरं एकतर आम्हाला मिळत नाही. तुम्ही व्हिडिओज ऑन करत नाही. काही जण नुसतं व्हिडिओ ऑन करून निघून जातात, जॉईन होऊन निघून जातात. तर हे योग्य नाही आहे. हे सेशन तुमच्यासाठी आपण प्लॅन केलेले आहेत. ही फर्स्ट बॅच आहे की ज्याच्यासाठी आपण ऑनलाईन क्लासेस यावेळी प्लॅन केलेले आहेत. तर मी असं म्हणेन की आपण सगळेजण भाग्यवान आहात. अदरवाईज 2 दिवसाच्या कॉन्टॅक्ट सेशनमध्ये सगळं कव्हर करणं हे अतिशय मुश्किल असायचं आणि तिथं एक्सपेक्टेड असं असतं की तुम्ही तयारी करून यायची आणि तिथं शंका विचारायच्या. पण ह्यावेळी आपण हा वेगळा उपक्रम राबवला आणि त्याच्या माध्यमातून आपण आता गेले 2 आठवडे, हा 3रा आठवडा आहे आपला, आपण हे ऑनलाईन सेशन घेतोय. तर आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पार्ट 1 म्हणजे MIS मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम अँड कम्प्युटर ऍप्लिकेशन पार्ट 1 हा या टर्म मधला विषय. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 घटक आहेत. एक आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि दुसरा आहे तो मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डला सुरुवात करतोय आणि नंतर आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट कडे वळूया. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड मी जो प्रश्न विचारला होता त्यात काही जणांनी उत्तर दिले की येस आम्ही वापरतो. मला नेहमी असं वाटतं की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये शिकवण्यासारखं असं काही फारसं नाही आहे. म्हणजे त्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिसनंच तुम्हाला त्या जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतात. पण ठीक आहे, आपल्या सिलेबसमध्ये आहे. तर काही गोष्टी आपण त्यातल्या काही गोष्टी आपण बघू. काही बारकावे तुम्हाला त्यातले कळतील. आपण रुटीन कोर्समध्ये काय करत असतो की आपण एक रुटीन पद्धतीने आपलं काम करत असतो. त्याच्यामध्ये फारसं नवीन गोष्टी आपण त्याच्यामध्ये करत नाही. तर कदाचित तुम्हाला या सेशन मधनं काही नवीन गोष्टी पण कळतील. काही गोष्टी रिपीटेशन असतील किंवा त्या तुम्ही ऑलरेडी वापरत असाल, हरकत नाही. पण या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न जर आपण बघितलं तर या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा समजून घेणं आवश्यक आहे. तर आजचा सेशन जो आहे तो आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड वरती डिवोट करणार आहोत. पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत हे तुम्हाला एकदा मी स्क्रीनवरती दाखवतो.
स्क्रीनवरती दिसतोय, सिलेबस दिसतोय का सर्वांना? स्क्रीनवरती सिलेबस दिसतोय सर्वांना? हा, त्याच्यामध्ये आपण इथं आहोत आता. आपण ह्या गोष्टी आज बघणार आहोत. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील. मायक्रोसॉफ्ट ऑफिस सर्वांना परिचित आहे. कोण सांगेल तुमच्यापैकी मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे नक्की काय आहे? व्हॉट इज मायक्रोसॉफ्ट ऑफिस? माझ्या पहिल्या सेशन मध्ये आपण याच्यावरती बोललो होतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हणजे नक्की काय? तुमच्यापैकी कोणीतरी मायक्रोफोन ऑन करा आणि सांगा. मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे एक सॉफ्टवेअर आहे, बंडल ऑफ सॉफ्टवेअर आपण त्याला म्हणतो. सेट ऑफ सॉफ्टवेअर्स आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे वेगवेगळे घटक जे आहेत, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट आहे, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस आहे, मायक्रोसॉफ्ट आउटलुक आहे. हे सगळे वेगळे वेगळे त्याचे घटक आहेत. फ्रंट पेज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर मायक्रोसॉफ्ट वर्ड आपल्याला कशासाठी लागतं, तर आपण डॉक्युमेंटेशन जे करतो, पत्र तयार करतो, प्रोजेक्ट बनवतो आपण, तर या डॉक्युमेंटेशन साठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड लागतं. त्यालाच आपण वर्ड प्रोसेसर असं म्हणतो. हा शब्द कदाचित तुम्हाला नवीन असेल, लिहून घ्या हा शब्द, माहिती नसेल तर. मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे, इट इज अ वर्ड प्रोसेसर. चॅटबॉक्स मध्ये मी दिले. याचा उपयोग काय होतो, तर पत्र तयार करणे, प्रोजेक्ट तयार करणे, डॉक्युमेंट, बेसिकली डॉक्युमेंट तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग आपल्याला करता येतो. नंतर एक्सेल जे आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. ह्याला स्प्रेडशीट सॉफ्टवेअर म्हणतात. स्प्रेडशीट सॉफ्टवेअर त्याचा उपयोग काय होतो आपल्याला, तर स्टेटमेंट्स बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण फिगर्स भरू शकतो, त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक होतं त्याच्यामध्ये, म्हणजे एकदा आपण फॉर्म्युले सेट केली की कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक होतं. त्याच्यामध्ये ग्राफ तयार करता येतात. एक्सेल प्रचंड पॉवरफुल टूल आहे. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. वर्ड झालं, एक्सेल झालं. पॉवर पॉइंट सॉफ्टवेअर जे आहे, याचा उपयोग आपल्याला प्रेझेंटेशन बनवण्यासाठी होतो. बिझनेस प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा उपयोग होतो. तर प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. हे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहे. MS ऍक्सेस हे जे सॉफ्टवेअर आहे, हा जो घटक आहे, हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आपण त्याला म्हणतो. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ह्याच्याबद्दल आपण पुढच्या टर्म मध्ये शिकणार आहोत की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय, आणि त्याचे जे डिटेल्स आहेत ते आपण पुढच्या टर्म मध्ये बघणार आहोत. तर मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस हे एक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअर आहे. आउटलुक हे एक मेल क्लायंट म्हणून काम करतं. त्याच पद्धतीनं आपलं जे शेड्यूल असतं, शेड्यूल डायरी मेंटेन करण्यासाठी आपल्याला आउटलुकचा उपयोग होतो. आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स मेंटेन करण्यासाठी आउटलुकचा उपयोग होतो. हे एक ऑफिस टूल आहे बेसिकली. आपल्याला ऑफिसमध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी जे आवश्यक असतं, त्या सगळ्या गोष्टी ह्या मायक्रोसॉफ्ट आउटलुक मधनं आपण करू शकतो. तर मायक्रोसॉफ्ट आउटलुक हे एक ऑर्गनायझर सॉफ्टवेअर आपण त्याला म्हणतो. बेसिकली इट इज अ ऑर्गनायझर, म्हणजे ते आपल्याला मदत करतं आपल्या मीटिंग शेड्यूल करण्यासाठी, आपले कॉन्टॅक्ट्स मेंटेन करण्यासाठी, मेल रिसीव्ह करण्यासाठी. तर आउटलुकचा तो उपयोग आहे. फ्रंट पेज नावाचं जे टूल आहे, त्याचा उपयोग आपल्याला HTML पेजेस तयार करण्यासाठी होतो. वेबसाईट आपण जी बघतो, नॉर्मली वेबसाईट मी तुम्हाला सांगितलं होतं इंटरनेट ज्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं त्यावेळी, की वेबसाईट हे काय आहे, तर HTML पेजेसचं कलेक्शन आहे. तर हे HTML पेजेस बनवण्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट फ्रंट पेज या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. तर हे असे सगळे घटक मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये आहेत. आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे एकमेव सॉफ्टवेअर आहे का असं, अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर? तुम्हाला कुठली सॉफ्टवेअर माहिती आहे ते चॅटबॉक्स मध्ये लिहा. मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखी अजून कुठली सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती आहे? आणखीन एक दुसरा प्रश्न तुम्हाला हा आहे की मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं आता लेटेस्ट व्हर्जन कुठलं आहे, तुम्ही कुठलं वापरताय, आणि सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं लेटेस्ट व्हर्जन
मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं कुठलं आहे? मी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेत, उत्तराची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखे अजूनही कुठले प्रोडक्ट्स आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये ज्या गोष्टी आपण करतो त्या करण्यासाठी? आणि दुसरा प्रश्न आहे की मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं कुठलं व्हर्जन तुम्ही वापरता आता तुमच्या कामामध्ये? बोला. लेटेस्ट MS ऑफिस 2019, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. WPS, ओके. अजून कुठलं ऑफिस आपल्याला माहिती आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस? मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2019 हे उत्तर बरोबर आहे. ह्याच्याही पुढचं एक व्हर्जन आपल्याला उपलब्ध आहे मार्केटमध्ये. त्या व्हर्जनचं नाव तुम्हाला माहिती असेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365. ऑफिस 365 नावाने व्हर्जन अवेलेबल होतं, त्याला मायक्रोसॉफ्टने आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 असं नाव दिलं. तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 हे लेटेस्ट मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं व्हर्जन आहे. आणि त्याच्या आधीचं व्हर्जन तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे 2019, त्याच्या आधीचं व्हर्जन म्हणाल तर 2016, त्याच्या आधी 2012. म्हणजे हे ऑफिस 1 पासून हे सुरुवात झालेली याची सर्व. त्याची एक लिंक तुम्हाला मी इथं देतो. त्या ही लिंक पहिल्यांदा कॉपी करून घ्या तुमच्याकडं, आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसची व्हर्जन्स कुठली कुठली आहे हे त्याच्यातनं तुम्हाला कळेल. मी आता तुम्हाला जो प्रश्न विचारतोय याची डिटेल्स तुम्हाला ह्या लिंक वरती बघायला मिळतील की मायक्रोसॉफ्ट ऑफिसची व्हर्जन्स कुठली कुठली आपल्याला उपलब्ध आहे. तुम्ही या लिंकला जाऊन चेक करा आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसची जी व्हर्जन्स आहेत वेगळी वेगळी ती तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे पॅरलल किंवा त्याचे सबस्टिट्यूट काय असा मी प्रश्न तुम्हाला विचारला होता. एक उत्तर मला त्यातलं बरोबर मिळालं, WPS. अजून कुठले व्हर्जन्स आहेत, अजून कुठले सॉफ्टवेअर्स आहेत की जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखं काम करतात? इथं चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला देतो, ही नोट करून घ्या, कॉपी करून घ्या तुमच्याकडं. ही सगळी सॉफ्टवेअर्स आहेत आपल्याला मार्केटमध्ये. आणि ही सगळी सॉफ्टवेअर इथं मी जी तुम्हाला दिलेली आहेत, ह्या सगळ्या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो ओपन सोर्स सॉफ्टवेअर. म्हणजे याच्यासाठी आपल्याला काही लायसन्स घेण्याची आवश्यकता नाही किंवा याच्यासाठी काही पैसे देण्याची आवश्यकता नाही. जी सूट हे प्राइस सॉफ्टवेअर आहे, त्यातलं फ्री व्हर्जन पण अवेलेबल आहे. आणि जसं तुम्ही ऍडिशनल फॅसिलिटीज तुम्हाला लागतील तसं तुम्हाला त्याचं प्राइस्ड व्हर्जन त्याच्यामध्ये घ्यावं लागतं. तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे पॅरलल काय म्हणून जर तुम्हाला विचारलं गेलं, प्रश्न आला, तर त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता की स्मार्ट सूट, लोटस स्मार्ट सूट किंवा IBM स्मार्ट सूट, लोटस स्मार्ट सूट त्याला आपण म्हणतो. हा तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे प्राइस्ड व्हर्जन मध्ये. ओपन ऑफिस मध्ये लिब्रे ऑफिस, फ्री ऑफिस, ओपन ऑफिस हे सगळे व्हर्जन्स जे आहेत, हे सगळे सॉफ्टवेअर जे आहेत, ही ओपन सोर्स कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे ह्याचं लायसन्सिंग तुम्हाला कुठलंही घेण्याची आवश्यकता असत नाही. मी तुम्हाला पहिल्या सेशन मध्ये सांगितलं होतं की तुमच्याकडे जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरत असाल तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअर हे सिंगल युजर लायसन्स आहे. म्हणजे तुम्ही जितक्या मशीनवरती मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरत असाल, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा कुठलाही घटक वापरत असाल, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट जे काही तुम्ही वापरत आहे, पण तुम्ही 10 मशीनवर वापरत असाल हे सॉफ्टवेअर, तर तुमच्याकडे 10 लायसन्सेस त्याच्या घ्यावे लागतील तुम्हाला. तुम्ही 5 मशीनवर वापरत असाल तर 5 मशीनची लायसन्स घ्यावी लागतील. आपल्याकडे नॉर्मली आपण काय बघतो की आपण एक कॉपी घेतो, एक बॉक्स पॅक घेतो आणि ते 10 मशीनवरती इन्स्टॉल करतो. असं जर तुमच्या इथं होत असेल तर ते चुकीचं आहे. सॉफ्टवेअर पायरसी, इट अमाउंट्स टू सॉफ्टवेअर पायरसी, म्हणजे इट इज इलिगल ऍज पर द लॉ.
आपल्याकडे भारतामध्ये IT ऍक्ट 2000 हा वर्ष 2000 पासून अस्तित्वात आहे कायदा, आणि तो कायदा जर आपण बघितला तर सॉफ्टवेअर पायरेसी इज अ क्राईम, लिगल क्राईम. तर सांगायचा हेतू हा आहे की तुम्ही जितक्या मशीनवरती मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरता तितक्या मशीनचं लायसन्स, तितके लायसन्सेस तुमच्याकडे पाहिजे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे. आता हे झालं मायक्रोसॉफ्ट ऑफिस बद्दल. आता ह्याचे कमर्शियल रेट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे मला वाटतं एका लायसन्सची किंमत मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या कमर्शियल व्हर्जनची जवळजवळ 20 ते 25,000च्या घरात आहे. आम्ही ज्यावेळी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरतो तर आम्हाला त्याचं अकॅडमिक किंवा एज्युकेशनल लायसन्स त्याचं मिळतं. त्याची कॉस्ट साधारणतः 2,500 ते 3,000 रुपये. बट वेरॅज तुम्ही कमर्शियल व्हर्जन ज्यावेळी घेता मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं, त्याची प्राइस एज्युकेशनलशी कम्पेअर जर तुम्ही केलं तर ऑलमोस्ट 10 टाइम्स मोर आहे. मायक्रोसॉफ्ट ही जगातली एक रिचेस्ट कंपनी आपण म्हणतो. बिल गेट्स इज द रिचेस्ट पर्सन, वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तर हे कशामुळं? तर ह्याच्यामुळेच आहे. तर एका लायसन्सची किंमत मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या जवळजवळ 20 ते 25,000च्या घरात आहे आज. तर सांगायचा हेतू आहे की तुमच्याकडे जितक्या मशीनवरती तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरत असाल तितक्या मशीनचं लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे. ते जर तुमची इन्व्हेस्टमेंट करायची तयारी नसेल तर तुम्ही ओपन ऑफिस अडॉप्ट करू शकता, ओपन ऑफिस स्वीकारू शकता. ओपन ऑफिस स्वीकारा. सगळ्यात जास्त पॉप्युलर त्याच्यामध्ये जे आहे ते लिब्रे ऑफिस म्हणून आहे. त्याची नावं तुम्हाला मी आता चॅटबॉक्समध्ये दिली. तर याच्यातला कुठलाही ऑप्शन तुम्ही वापरू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. पण तुम्ही MS ऑफिस लायसन्स नसताना जर मल्टिपल मशीनवरती वापरत असाल तर तो लिगली क्राईम आहे आणि त्याच्यासाठी दंडात्मक कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरत असाल तर त्याची जरूर काळजी घ्या की त्याचं प्रॉपर लायसन्स तुमच्याकडे आहे की नाही. बघा, मायक्रोसॉफ्टनं जर रेड केलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला त्यांच्या लक्षात आलं की यांच्याकडे लायसन्सिंग नाही आहे तर तुम्हाला दंड होऊ शकतो. ओके. तर हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस बद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगितलं. मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे घटक तुम्हाला मी सांगितले. आता आपण एखाद्या फाईलवरती ज्यावेळी काम करतो मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये त्यावेळी आपण आता त्याचे वेगवेगळे फीचर्स थोडेसे बघूयात. पहिल्यांदा आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू केल्यानंतर इथं काय दिसतं याची सर्वांना कल्पना आहे. हे जे आहे ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो मेनू बार. हा जो पोर्शन आहे ह्याला आपण म्हणतो मेनू बार. हे जे आहे ह्याला काय म्हणतो आपण? टूल बार. आता यातला प्रत्येक मेनूला जर तुम्ही सिलेक्ट केलं तर त्याच्या अनुषंगाने असलेले बटन्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. हे होम वरती क्लिक केलं, मी इन्सर्ट वरती क्लिक केलं की इन्सर्टचा ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. हे चेंज होतं बघा इथं. डिझाईन वरती क्लिक केलं तर डिझाईनचे ऑप्शन तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. लेआउट वरती क्लिक केलं तर लेआउटचे ऑप्शन त्याच्यामध्ये दिसतील. तर हा जो आहे हा दिस इज कॉल्ड एज मेनू बार. त्याच्या खालचा जो पोर्शन आहे दॅट इज कॉल्ड एज टूल बार. ह्याच्या खाली जो पोर्शन आहे ह्याला म्हणतो आपण ग्रिड्स. इथं तुम्हाला कळतं की ह्याची लेंथ, पेपरची लेंथ काय आहे. ओके. आणि सगळ्यात खाली जे आहे ह्याला म्हणतो आपण स्टेटस बार. हा जो पोर्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की तुम्ही कुठल्या पेजवरती आहात. मी ज्यावेळी पेज 2 वरती जाईन त्यावेळी मला इथं पेज 2 दाखवलं जाईल. तर इथं पेज मुवमेंट तुम्हाला कळते. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किती वर्ड्स आहेत, शब्द आहेत हे तुम्हाला इथं कळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्ड तुम्ही ज्यावेळी ओपन करता त्यावेळी तुम्हाला इथं दिसतं. आपण वर्ड ओपन करण्यासाठी काय करतो, कसं वर्ड ओपन करतो आपण? पहिल्यांदा स्टार्ट बटन क्लिक करतो, त्याच्यानंतर प्रोग्राम्स मध्ये जातो, त्याच्यातनं मायक्रोसॉफ्ट ऑफिसला जातो, त्याच्यातून मायक्रोसॉफ्ट वर्ड सिलेक्ट करतो.
विंडोजची एक खासियत अशी आहे की विंडोजमध्ये आपण एकच गोष्ट अनेक वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. मी तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम ज्यावेळी सांगितलं त्यावेळी मी सांगितलं होतं की फाईल सेव्ह करण्यासाठी आपण फाईल वरती जाऊन सेव्ह बटन क्लिक करून करू शकतो किंवा वरती आयकॉन वरती क्लिक करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकच गोष्ट विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये करू शकतो. तसं इथं इथं आपण जर बघितलं तर आपल्याला एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. आता मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करायचं असेल तर मी तुम्हाला काय म्हटलं की स्टार्ट बटन, प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट वर्ड हे झालं. तुमच्यापैकी कुणाला काही शॉर्टकट माहिती आहे का की मला पटकन वर्ड जर सुरू करायचं असेल तर कसं करणार? त्याच्यासाठी कमांड्स लिहून घ्या. आपण विंडोज की पकडायची आणि आर प्रेस करायचं. इथं तुम्हाला दिसतंय रन रन कमांड दिसते. इथं टाईप करायचं विन वर्ड आणि एंटर द्यायचं. ही शॉर्टकट की आहे, नोट करून घ्या सगळ्यांनी. विंडोज की पकडायची, आर प्रेस करायचं, विंडोज की पकडून आर दाबायचं आणि तिथं टाईप करायचं विन वर्ड आणि तुम्ही एंटर दिलं की मायक्रोसॉफ्ट वर्ड तुमचं सॉफ्टवेअर सुरू होईल. तर ही शॉर्टकट की आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी ते स्टार्ट बटन, प्रोग्राम्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट म्हणजे 4 क्लिक करण्याचा त्रास तुमचा त्याच्यामधून वाचेल. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड पटकन सुरू करण्यासाठी विंडोज आर आणि विन वर्ड टाईप करून एंटर द्या. तर तुमचं वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड आपोआप सुरू होईल. आता त्याच्या पुढचा भाग जो आहे हे तुम्हाला मी सांगितलं की याला म्हणतात मेनू बार. मेनू बार वरती तुम्ही कुठल्याही मेनूला क्लिक केलं की त्याचा टूल बार आपल्याला इथं दिसतो. या टूल बारलाच 2007 व्हर्जन, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं 2007 व्हर्जन नंतर ह्याचं नामकरण त्यांनी वेगळं केलं आणि त्याला आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये म्हणलं जातं रिबन. RIBBON रिबन. हा जो पोर्शन आहे टूल बारचा ह्याला म्हणतात रिबन. आता बऱ्याच वेळा आपल्याला थोडस ही स्क्रीन आता मला जी दिसते ते स्क्रीन थोडीशी मोठी हवी असते दिसण्यासाठी. त्यावेळी आपल्याला हा पोर्शन जो आहे स्क्रीनचा हा वापरता येत नाही. ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो की हा जो मेनू आयटम आहे या मेनू आयटम वरती तुम्ही डबल क्लिक करा. त्याच्यावरती डबल क्लिक केलं की तो टूल बारचा किंवा रिबनचा जो पोर्शन आहे तो हाईड केला जाईल. तुम्हाला ज्यावेळी त्याला परत घ्यायचं असेल त्यावेळी पुन्हा डबल क्लिक करा मेनू बार वरती, तो ते ऑप्शन्स तुम्हाला परत दिसायला लागतात. तर ही एक शॉर्टकट की आहे त्याच्यामध्ये जे वापरून आपण रिबन जी आहे ती हाईड करू शकतो. म्हणजे रिबन किंवा टूल बार जे आहे तो आपण हाईड करू शकतो त्याच्यामध्ये. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्या मेनू बार वरती जाऊन कुठल्याही मेनू वरती डबल क्लिक करायचंय एक, किंवा तुम्ही इथं एक बटन दिसतंय बघा तुम्हाला, कोलॅप्स द रिबन, याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तरी चालतंय. हे क्लिक करून तुम्ही त्याला हाईड करू शकता. तुम्हाला ज्यावेळी परत घ्यायचं असेल पुन्हा त्याच्यावरती डबल क्लिक करा किंवा त्या बटनवरती पुन्हा प्रेस केल्यानंतर तो टूल बार, तुमचं रिबन पुन्हा दिसायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही रिबन ऑन अँड ऑफ करू शकता. म्हणजे तुम्हाला हवं असेल तर ती रिबन सुरू ठेवू शकता किंवा टूलबार सुरू ठेवू शकता डिस्प्ले त्याचा, किंवा बंदही करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला तो टूलबार हाईड करता येऊ शकतो. आता आपण यातला एक एक मेनू बघूयात की या मेनू मध्ये काय काय आहे. हा पहिला जो ऑप्शन आहे हा फाईल ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीचा स्क्रीन मिळतो. हा आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी त्याच्यामध्ये आपण करू शकतो. होम वरती आपण क्लिक करू. होम वरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. कॉपी पेस्ट, कट पेस्ट, हे सगळं जे आहे हे आपल्याला इथं बघायला मिळतं. ह्याला आपण म्हणतो एडिटिंग कमांड्स. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये उपलब्ध असलेल्या एडिटिंग कमांड्स. तुम्हाला एडिटिंग कमांड्स असा काही प्रश्न आला तर एडिटिंग कमांड्स आपल्याला या लिहिता आल्या पाहिजेत की कॉपी पेस्ट, कट पेस्ट, अनडू, रिडू. ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याला आपण म्हणतो एडिटिंग कमांड्स. मुवमेंट, आपल्याला पेज अप, पेज डाऊन, अप डाऊन
हे या सगळ्या ज्या कमांड्स आहेत ह्याला आपण म्हणतो एडिटिंग कमांड्स. कॉपी पेस्ट, कट पेस्ट, अंडू, रिडू ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन केलेल्या आहेत पूर्वी. ओके, तर त्या विंडोज एन्व्हायरमेंटमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी इथं पण ऍप्लिकेबल आहेत. ही विंडोजची एक खासियत आहे की विंडोजमध्ये कमांड्स ज्या आहेत या बेसिक कमांड ज्या आहेत ह्या सगळ्या अक्रॉस सगळ्या सॉफ्टवेअर या सगळ्या कॉमन आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा तुम्ही कुठलाही कॉम्पोनंट घेतला, विंडोज हे मायक्रोसॉफ्टचंच प्रोडक्ट असल्यामुळं या कमांड ज्या आहेत कॉपी पेस्ट, कट पेस्ट, अंडू, रिडू ह्या सगळ्या कमांड्स एकाच पद्धतीने चालतात सगळ्या सॉफ्टवेअर कॉम्पोनंट्समध्ये. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तर या एडिटिंग कमांड्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर हे फॉन्ट ऑप्शन आहे. आपण हे बघणार आहोत फॉन्ट हे काय आहे नक्की, हे कशासाठी आपण वापरायचं. त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर पॅरेग्राफ, म्हणजे पॅरेग्राफचं सेटिंग आपण त्याच्यामध्ये करू शकतो, लाईन स्पेसिंग करू शकतो, बुलेट्स तयार करू शकतो, 1 2 3 4 अशी लिस्ट बनवू शकतो किंवा बुलेटेड लिस्ट आपल्याला त्याच्यामध्ये बनवता येते. त्यानंतर त्याची अलाइनमेंट, आपला जो टेक्स्ट आहे त्याची अलाइनमेंट आपण इथे डिफाईन करू शकतो की आपल्याला ते कसा हवंय. स्टाईल्स डिफाईन करू शकतो. तर ह्या सगळ्या ऑप्शन्स जे आहेत हे तुम्हाला होम मेनूमध्ये बघायला मिळतील. त्याच्या पुढे जो ऑप्शन आहे तो आहे इन्सर्ट. इन्सर्ट वरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला हे ऑप्शन्स तिथं बघायला मिळतील. पेजेस, इन्सर्ट टेबल्स असं वाचायचं नेहमी. इन्सर्ट टेबल्स, इन्सर्ट पिक्चर, इन्सर्ट ऑनलाईन पिक्चर, इन्सर्ट शेप्स. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्सर्ट मध्ये बघायला मिळतात. त्यानंतर डिझाईन ऑप्शन आहे, लेआउट आहे, रेफरन्सेस आहे, मेलिंग आहे. हे सगळे मेनू आहेत, वेगळे मेनू. आपण यातला जो बघणार आहोत आज तो होम मेनू आपण इथं बघणार आहोत. आपल्याला होम मेनू मध्ये काय काय बघायचंय आपण इथे एकदा बघूया सिलेबस मध्ये. आपण पहिल्यांदा बघूया फॉर्मॅटिंग, टेक्स्ट फॉर्मॅटिंग कसं करायचं, अलाइनमेंट कशी करायची, फॉन्ट स्टाईल कसा बदलायचा, स्पेल चेक कसं वापरायचं. या 3-4 गोष्टी आपण सुरुवातीला बघूया की फॉन्ट कसा बदलायचा, अलाइनमेंट कशी करायची, या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा इथं बघून घेऊया. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी ह्याच्याबद्दल मागे एकदा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रोप्रायटरी फॉन्ट्स, बऱ्याच बँकांच्या मध्ये मी बघितलंय की बऱ्याच बँकांच्या मध्ये प्रोप्रायटरी फॉन्ट्स वापरतात. श्रीलिपी, त्यानंतर दुसरं कोणतं आहे IMS, असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर्स आहेत. ते सॉफ्टवेअर तिथे वापरले जातात. पण ऍक्च्युली तुम्हाला ती गरज नाही. तुम्ही विंडोजमध्ये असलेलं फीचर युनिकोड नावाचं जे फीचर आहे ते त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटंसं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची आवश्यकता. इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, खाली मी इथं जिथं माऊस पॉइंटर नेलाय तिथं बघा. मी या इंग्लिश वरती जर क्लिक केलं तर मला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात. इंग्लिश, मराठी इंडिक इनपुट, मराठी इंडिक लँग्वेज, मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इंडिया, हिंदी. तर हे सॉफ्टवेअर कुठून मिळतात हे तुम्हाला मी मागं सांगितलं होतं, लक्षात आहे का कुणाच्या? हे जे सॉफ्टवेअर आता मी इथं सांगतोय हे तुम्हाला कुठून मिळतं हे मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं. तुम्ही गुगल सर्च करा, मायक्रोसॉफ्ट इंडिक टूल्स असं सर्च करा. इथं चॅटबॉक्स मध्ये मी देतो तुम्हाला. गुगल मध्ये जाऊन सर्च करा किंवा ही जी साईट तुम्हाला मी सांगतोय ही सर्च करा, भाषाइंडिया.com. आणि इथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं सॉफ्टवेअर तिथून डाउनलोड करता येईल. आपण सगळेजण महाराष्ट्रात आहोत तर आपण मराठी वापरतो. एखादी व्यक्ती कर्नाटकात आहे तर ती कन्नड लँग्वेजचा सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकते. एखादी ओरिसामध्ये आहे तर ओरिसाचं उडिया सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकते. पंजाब असेल तर पंजाबी डाउनलोड करू शकतो. आपल्या ज्या 22 लँग्वेजेस आहेत ऑफिशियल लँग्वेजेस भारताच्या, त्या सगळ्यासाठी लागणारं छोटंसं सॉफ्टवेअर तुम्हाला ह्या वेबसाईटवरती मिळेल. ह्याच्यासाठी कुठलंही प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर खरेदी करायची आवश्यकता नाही. हे सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड केलं की तुमचं काम किती सोपं होतं इथं तुम्हाला दाखवतो. हे मायक्रोसॉफ्ट इंडिक टूल तुम्ही याच्यामध्ये डाउनलोड करा आणि मला ज्यावेळी मराठी टाईप करायचं असेल फक्त मी इथं जाऊन मराठी सिलेक्ट करणार
आणि इथं मी टाईप करणार आज AAJ असं मी टाईप करणार तिथे. AAJ आज. हे इतकं सोपं आहे. म्हणजे एखाद्याला मराठी टायपिंग जरी येत नसेल तरी तो सहज मराठीमध्ये टायपिंग करू शकतो. दिसतंय का मी टाईप करतोय ते तुम्हाला सर्वांना? काय टाईप केलंय मी? हा, हे ह्याच्यासाठी मी काय टाईप केलं? AAJ आज. गणेश GANESH गणेश. चतुर्थी CHATURTHI चतुर्थी. हा हा, इंग्लिश मध्ये टाईप केलं की मराठीमध्ये तुम्हाला ते तिथं मिळतं. हे कशामुळं शक्य झालं तर हे इंडिक इनपुट टूल मी इन्स्टॉल केलेलं आहे माझ्या मशीनवरती. हे छोटंसं सॉफ्टवेअर तुम्हाला आता मी इथं वरती जे दिलंय, हा, या साईट वरती तुम्ही जर गेला तर तुम्हाला तिथून हे डाउनलोड करता येईल आणि ते इन्स्टॉल करावं लागेल तुमच्या मशीनवरती. आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन इथं दिसेल. इंग्लिश आता मी जो दाखवतो इथं, हा ऑप्शन तुम्हाला त्यानंतर बघायला मिळेल. तर मी इंग्लिश, हिंदी, मराठी, कन्नडा, ओडिया, बेंगाली हे सगळे लँग्वेजेसचे प्लगइन्स त्याच्या सॉफ्टवेअर मला अवेलेबल आहेत. मी कुठलेही तिथून डाउनलोड करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण आपल्याला मराठी टायपिंग ह्याच्यामध्ये करणं सहज साध्य होतं. ओके, आता आपण जे बघणार आहोत की इथं जे आपण मगाशी म्हणलं की फॉन्ट कसा चेंज करायचा, हे जे आहे ना फॉर्मॅटिंग द टेक्स्ट. फॉर्मॅटिंग मध्ये काय येतं की फॉन्ट चेंज करणं, त्याचा कलर देणं, या सगळ्या गोष्टी त्या फॉर्मॅटिंग मध्ये येतात. आता समजा मला हे जे आहे याचा कलर बदलायचा आहे. काय करणार मी? पहिल्यांदा सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. ते सिलेक्ट केलं, इथं वरती तुम्ही या, फॉन्ट कलर नावाचा ऑप्शन येतो. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळी विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये काम करता त्यावेळी घाई करायची नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी स्क्रीनवरती अवेलेबल आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला मायक्रोसॉफ्ट, विंडोज, ऑफिस सगळ्या गोष्टी दाखवतोय. आता मला या फॉन्टचा कलर चेंज करायचा, ही माझी रिक्वायरमेंट आहे. मी फक्त इथून ह्या ऑप्शनवरती गेलो, माउस पॉइंटर मी जसा त्यावरती नेईन त्याच्यावरती ऑप्शन तुम्हाला दिसतोय बघा, फॉन्ट कलर. तो फॉन्ट कलर मी सिलेक्ट केला. मला समजा त्याला ब्ल्यू करायचंय, तर इथून मी कलर चेंज करेन, ह्याच्यावरती सिलेक्ट करेन आणि कलर पॅनल मध्ये जाऊन मी त्याला ब्ल्यू करेन. ब्ल्यू कलर झाला. मला ह्याला बोल्ड करायचंय, पुन्हा मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. ज्याला फॉन्ट फॉर्मॅटिंग करायचंय, ज्या टेक्स्टला फॉर्मॅटिंग करायचंय त्याला पहिल्यांदा सिलेक्शन करणं महत्वाचं आहे. तो पहिला सिलेक्ट करावा लागेल पोर्शन आणि मग तुम्हाला हे इफेक्ट्स देता येतील. बोल्ड करायचं आहे, बोल्ड करा. अंडरलाईन करायचं आहे, अंडरलाईन करा. इटॅलिक्स करायचं आहे तर इटॅलिक्स वरती क्लिक करा. इतकं सोपं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही कमांड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये कुठलीही कमांड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या समोर, डोळ्यासमोर ह्या बटन फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ही विंडोजची खासियत आहे. तर मी इथं बोल्ड केलं, अंडरलाईन केलं, इटॅलिक्स केलं. मला याला स्ट्राईक डाऊन करायचंय, मी याच्यावरती क्लिक केलं. आता त्याच्यावरती मी कट केल्यासारखं दिसतंय बघा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याला आपण म्हणतो फॉर्मॅटिंग. आता ह्याच्या पुढे तुम्हाला दिसते हे एक सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट हे दोन ऑप्शन दिसतात त्याच्यामध्ये. आपण ज्यावेळी फॉर्म्युला लिहितो, पाणी जे आहे आपलं पाणी, त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? H2O. पण हे 2 लिहिताना मला हे असं 2 अशा पद्धतीने 2 चालत नाही. मला ते छोटं, त्याला आपण म्हणतो सबस्क्रिप्ट.
मला 2 ला छोटं करायचंय, तर काय करणार मी, त्याला हे 2 सिलेक्ट करणार आणि इथं जाणार. 2 ला पहिल्यांदा मी सिलेक्ट केलं आणि इथं जाऊन या ऑप्शन वरती सिलेक्ट केलं. काय केलं लक्षात आलं का बघ. H2O मी रेग्युलर टाईप केलं आणि त्यातलं फक्त 2 ला मला छोटं करायचंय, त्याला आपण म्हणतो सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. तर सबस्क्रिप्ट जे आहे ते करायचं असेल तर मी पहिल्यांदा ते सिलेक्ट केलं आणि त्याला जाऊन हा सबस्क्रिप्ट ऑप्शन सिलेक्ट केला. आता मला आणखीन एक फॉर्म्युला आणायचा आहे. ए प्लस बी स्क्वेअर करायचं आहे मला याला. इथे समजा मी 2 लिहिलं, इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असा मला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला टाईप करायचा आहे. मी जर असा केला तर याचा अर्थ कम्प्लीट वेगळा होतो सायंटिफिक भाषेत जर बोलायचं झालं तर, कारण हे रिप्रेझेंटेशन बरोबर नाहीच आहे. मला असं नाही करायचंय टाईप, मला ए प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर असं दाखवायचंय. तर त्याला आपण म्हणतो सुपरस्क्रिप्ट. हे सिलेक्ट केलं मी आणि इथं क्लिक करतो त्याच्यासाठी. ह्याला म्हणतात सुपरस्क्रिप्ट. तसंच मी इथं जाणार आणि ह्याला सुपरस्क्रिप्ट करणार. लक्षात येतंय का हे? आता दिसायला हे बरोबर दिसते. आता हेच काम मी अजून थोडंसं सोपं कसं करू शकतो, तर मला पुढचं आता इथं ज्यावेळी बी स्क्वेअर करायचं आहे त्यावेळी मी काय करणार, ह्याला फक्त सिलेक्ट करणार आणि इथं फॉर्मॅट पेंटर म्हणून एक ऑप्शन आहे, फॉर्मॅट पेंटर. ह्याला सिलेक्ट करणार मी आणि इथं येऊन फक्त या 2 वरती क्लिक करणार. 2 सिलेक्ट करणार आणि त्याला परत करू आपण फॉर्मॅट पेंटर. असंही करू शकतो आपण. तर हा जो ऑप्शन तुम्हाला मी आता सांगितला ह्याला म्हणतो आपण सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्डमध्ये कशामध्ये मिळतात, ह्या सगळ्या फॉर्मॅटिंग कमांड्स आहेत. या सगळ्याला आपण फॉर्मॅटिंग कमांड्स म्हणतो. आणखीन एक गोष्ट आपल्याला बऱ्याच वेळा लागते की मी हे नाव असं लिहिलेलं आहे. ओके, हे नाव लिहिल्यानंतर माझ्या लक्षात येते की नाही, मला ह्याला पहिलं कॅरेक्टर फक्त कॅपिटल हवंय आणि बाकीचे सगळे जे आहेत ते वर्ड्स छोटे हवे. तर त्याच्यासाठी इथं जायचं. हा जो ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तो ऑप्शन बघायला मिळेल. इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल बघा. हे समजा मला सगळं लोअर केस करायचं असेल तर मी याच्यावर क्लिक करणार. सगळे कॅरेक्टर्स लोअर केस मध्ये येतील. मला सगळे अपर केस पुन्हा करायचे आहेत, मी अपर केस करू शकतो. ह्याच्यामध्ये कॅपिटलाइज ईच वर्ड हा एक ऑप्शन आहे, ज्याच्यातून मला हवी ती गोष्ट साध्य करता येईल की ए कॅपिटल हवंय आणि JAY हे छोटा हवंय. त्याला म्हणतो आपण कॅपिटलाइज ईच वर्ड. हा ऑप्शन मी वापरणार त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये टॉगल केस केलं, हे सिलेक्ट केलं ऑप्शन तर काय होईल, तर जो कॅपिटल मध्ये आहे तो छोटा होईल आणि कॅपिटल मध्ये असलेला मोठा होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे ऑप्शन वापरता येतं. तर हे सगळे जे ऑप्शन आहे हे आपल्याला ह्या फॉर्मॅटिंग कमांड्सचा हा एक भाग आहे. आता आपण हायलायटर वापरतो बघा. हायलायटर, आपण एखादं डॉक्युमेंट तयार केले असतं, त्यातला एखादा पोर्शन आपल्याला जर हायलाइट करून दाखवायचा असेल तर आपण त्याला हायलायटर वापरतो. आपण हायलायटर पेन वापरतो. त्या गोष्टी आपण याच्यावरती वर्डमध्ये ह्या गोष्टी फॉर्मॅटिंग कमांड्स वापरून तयार करू शकतो. आता समजा मला हा जो वर्ड आहे ह्याला हायलाइट करायचा आहे, तर मी तो वर्ड सिलेक्ट करणार आणि इथं जाऊन हा वर्ड मी हायलाइट करू शकतो. हा जो ऑप्शन आहे ह्याला म्हणतो आपण हायलायटर. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला फॉर्मॅटिंग
चा भाग आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या फॉर्मॅटिंग मधनं करू शकतो. तर आता आपण बघितलं की बोल्ड कसं करायचं, अंडरलाईन कसं करायचं, इटालिक्स कसं करायचं, फॉन्टचा कलर कसा चेंज करायचा, फॉन्ट साईज वाढवायचा आहे. समजा आता मला हे लिहिलेलं आहे मी, मला याचा फॉन्ट साईज वाढवायचा आहे, तर मी पुन्हा सिलेक्ट करावं लागेल. फॉन्ट साईज इथं तुम्हाला ऑप्शन मिळतो वेगळा, इथं जाऊन मी त्याचा फॉन्ट साईज चेंज करू शकतो. फॉन्ट साईज चेंज केला नाही, मला परत होतं तसं हवंय, कंट्रोल झेड प्रेस केलं की मी पुन्हा अंडू, म्हणजे मी फॉन्ट साईज जो बदलला होता तो मी होता तसा केला त्याला. दॅट इज कॉल्ड एज अंडू. कंट्रोल झेड. मला पुन्हा रिडू करायचं आहे, कंट्रोल वाय. कंट्रोल झेड अंडू, कंट्रोल वाय रिडू. इथं तुम्हाला वरती पिक्चर फॉर्म मध्ये पण ह्या कमांड्स दिसत आहेत. हे बघा इथं कंट्रोल झेड अंडू आणि दिस इज रिडू, कंट्रोल वाय. मी तुम्हाला मगाशी म्हणलं ना की एकच गोष्ट तुम्ही विंडोज मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करू शकता. तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की या गोष्टी इथं वेगवेगळ्या कमांड्स ऑप्शन्स वापरून आपण एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये करू शकतो. तर ह्या फॉर्मॅटिंग कमांड्स आपण याच्यामध्ये काही बघितल्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात आता. अलाइनमेंट ऑफ टेक्स्ट. अलाइनमेंट मध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे लेफ्ट जस्टिफाईड, दुसरा आहे राईट जस्टिफाईड आणि तिसरा आहे जस्टिफाईड, नुसता जस्टिफाईड. आता हे डॉक्युमेंट जर तुम्ही बघितलं तर हे राईट साईडला जर तुम्ही बघितलं तर हे जस्टिफिकेशन नाही आहे. इथं जर तुम्ही बघाल तर ह्याला अलाइंड नाही आहे, या राईट हँड साईडला अलाइंड नाही आहे हा टेक्स्ट. ओके, हे का नाही आहे तर इथं आपण बघूया. पहिल्यांदा ह्याला मी सिलेक्ट करतो. इथं तुम्हाला काय दिसतंय वरती आता, दिस इज लेफ्ट जस्टिफाईड. ह्याला म्हणतो आपण जस्टिफिकेशन, लेफ्ट जस्टिफिकेशन. इकडं आलात तर तुम्ही दिस इज राईट जस्टिफिकेशन, दिस इज सेंट्रल जस्टिफिकेशन आणि हे जे आहे दिस इज कॉल्ड एज जस्टिफाईड. आता मला काय हवंय की तो जो टेक्स्ट आहे तो अलाइन झाला पाहिजे दोन्ही माझ्या मार्जिनला, लेफ्ट आणि राईट मार्जिनला. आता त्याला मी जस्टिफाय करतो इकडं. आता काय चेंज दिसतोय बघा याच्यामध्ये. तुम्ही जर इकडे एंडला गेला तर सगळी जी कॅरेक्टर्स आहेत ही इकडे आता जस्टिफाय झालेली आहे, म्हणजे राईट हँड साईडला ती अलाइन झालेली आहे. बरोबर. तर हे जस्टिफिकेशन जे आहे हे जस्टिफिकेशन आपल्याला ह्या ऑप्शन मधनं आपण करू शकतो. ओके. आता ह्याचं स्पेसिंग जे आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगतोय या तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही ज्यावेळी तयार कराल त्यावेळी तुम्हाला ह्याचा उपयोग होईल. या सगळ्या कमांडचा तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट स्वतः टाईप करा, कुणाला टाईप करायला देऊ नका, स्वतः टाईप करा, त्याच्यातनं भरपूर लर्निंग तुमचं होईल. ओके. तर हे मी सिलेक्ट केलं. आता ह्याच्यामध्ये स्पेसिंग किती आहे, लाईन स्पेसिंग किती आहे, इथं जर तुम्ही क्लिक केलं ह्या पॅरेग्राफच्या जो राईट हँड बॉटम पोर्शन आहे तिथं जर तुम्ही क्लिक केलं तर हे सेटिंग्स तुम्हाला तिथून बघायला मिळतात. आता इथं हे काय असलं पाहिजे, आयडियली हे दोन्ही 0 असलं पाहिजे आणि इथं मला आता सिंगल स्पेसिंग हवंय. मी इथं सिंगल सिलेक्ट करतो आणि ओके करतो. त्याला चेंज लक्षात आला तुमच्या. आता मला हे डबल स्पेसिंग हवंय तर मी इथं पुन्हा तिथंच जाणार. आता तुम्हाला एक्झाम मध्ये असा प्रश्न येऊ शकतो की लाईन स्पेसिंग कसं चेंज करायचं, कमांड सांगा. तर ह्या कमांड्स तुम्ही वापरलेले असतील तर तुम्हाला सांगता येईल की मी पहिल्यांदा होम ऑप्शन सिलेक्ट करणार, होम मधून मी पॅरेग्राफ मध्ये जाणार, तिथून लाईन स्पेसिंग चेंज करणार. आता मला डबल स्पेसिंग हवंय तर मी इथून डबल सिलेक्ट केलं, हे लाईन स्पेसिंग डबल झालं. मला हे 1.5 पाहिजे तर इथं मी गेलो, पुन्हा याचं 1.5 स्पेसिंग केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला कुठे मिळतात तर होम मेनू मध्ये जाऊन पॅरेग्राफ सेटिंग्स मध्ये जायचं. पॅरेग्राफ सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर स्पेसिंग ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि तिथून तुम्हाला जे स्पेसिंग हवंय, सिंगल हवंय, 1.5 हवंय का 2 हवंय, हे तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता. तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली माहिती असल्याशिवाय तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार नाही. तुम्ही वर्ड जरी रोज वापरत असला तरी या गोष्टी तुम्हाला या स्टेप बाय स्टेप सांगता आल्या पाहिजे. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुमची तयारी तशा पद्धतीने असली पाहिजे की तुम्हाला ते त्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे
की ह्या गोष्टी तुम्ही वर्ड वापरताना कशा कराल. हे वापरत असताना आणखीन एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे, की तुमच्याकडे व्हर्जन कदाचित वेगळं असेल. मी जे व्हर्जन इथं वापरतोय आता दॅट इज 2016. तुमच्याकडे कदाचित ह्याच्या हायर व्हर्जन पण असेल किंवा कदाचित मायक्रोसॉफ्ट ऑफिस 7 पण 2007 पण असेल. तर तुम्ही तिथं वरती पहिल्यांदा लिहा की 2007 मध्ये ह्या स्टेप्स अशा अशा आहेत किंवा 2016 मध्ये ह्या स्टेप्स अशा अशा आहेत. कारण काही मेनू जे आहेत ते चेंज होतात व्हर्जन प्रमाणे. त्यामुळं तुम्हाला तिथे लिहावं लागेल की तुम्हाला विचारलेली गोष्ट तुम्ही 2007 मध्ये कशी कराल किंवा तुम्ही जे व्हर्जन वापरत असाल, तुम्हाला जे व्हर्जन कम्फर्टेबल असेल त्या व्हर्जन मध्ये तुम्ही ह्या गोष्टी कशा करणार हे तुम्हाला तिथं पहिल्यांदा पहिल्या ओळीत लिहावं लागेल की हे कन्सिडरिंग व्हर्जन 2007 दीज आर द स्टेप्स विच आय विल फॉलो, असं तुम्हाला तिथं लिहावं लागेल. तर आता मी तुम्हाला जे दाखवलं दॅट इज कॉल्ड एज लाईन स्पेसिंग. हे तुम्हाला इथं सगळं करता येईल त्याच्यामध्ये. ओके, आता आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट इथं बघूया की त्याला आपण म्हणतो बुलेट लिस्ट. ह्याला मला नंबरिंग करायचंय. मी आता टाईप करताना हे सगळं करण्याची आवश्यकता नाही. मी ह्याला टाईप केलं पहिल्यांदा, सिलेक्ट केलं आणि ह्याला म्हणतो आपण बुलेट लिस्ट. इथं जर तुम्ही गेला, माउस पॉइंटर गेला तर तुम्हाला इथं दिसेल बघा, इथं बुलेट्स असं लिहिलेलं आहे. इथं जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बुलेट्स इथं बघायला मिळतील. डॉट वाला आहे किंवा हे टिक मार्क्स सिलेक्ट केलं तर तुम्हाला टिक मार्क्स तिथं करून मिळतील. हेच तुम्हाला जर डॉट्स हवे असतील तर डॉट्स मिळतील. तुम्हाला स्क्वेअर हवा असेल तर स्क्वेअर बघायला मिळेल. असं हवं असेल तर असं बघायला मिळेल. हे वेगवेगळ्या प्रकारचे बुलेट्स आहेत. तुमची रिक्वायरमेंट किंवा तुमची आवड बघून तुम्ही हे ठरवू शकता की हे कुठल्या पद्धतीचे बुलेट्स तुम्हाला हवे. उद्या एखादा म्हटलं की नाही मला हे नंबर्ड बुलेट्स हवे, ABCD हवे किंवा 1 2 3 4 हवे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इथं वरती नंबर्ड बुलेट सिलेक्ट करा आणि इथून फक्त तो ऑप्शन सिलेक्ट करा नंबरचा. तुम्हाला उद्या वाटलं नाही मला 1 2 3 4 नाही, मला ABCD हवंय, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ABCD सिलेक्ट करा, तुम्हाला ABCD वाले बुलेट्स मिळतील. तर हे जे आहे ह्याला आपण म्हणतो बुलेट लिस्ट. तुम्हाला ज्यावेळी पॉइंट्स स्पेसिफाय करायचे असतात त्यावेळी तुम्ही ते सरळ पॉइंट्स एका पाठोपाठ एक लिहायचे, ते सिलेक्ट करायचं आणि त्याला बुलेट्स द्यायचं. नंतर मला वाटलं नाही मला बुलेट्स नको आहे तर इथं तुम्ही या आणि नन म्हणा, बुलेट्स तुमचे निघून जातील. तर बुलेट्स देऊही शकता तुम्ही, असलेले बुलेट्स काढूही शकता, बुलेट पॉइंट्स तुम्ही त्याच्यातून काढूही शकता. तर हे जे आहे त्याला आपण म्हणतो बुलेट पॉइंट्स तयार करणे. हे पण फॉर्मॅटिंगचाच एक भाग आहे. या सगळ्या गोष्टी फॉर्मॅटिंग मध्ये येतात. मी तुम्हाला अलाइनमेंट दाखवलं, अप्लाय फॉन्ट्स दाखवलं. आता आपण इकडं स्पेल चेक मध्ये येऊया की स्पेलिंग चेक कसं करायचं. कोणी सांगू शकेल का स्पेलिंग चेक कुठं मिळतो तुम्हाला ऑप्शन? मला याच्यामध्ये स्पेल चेक करायचंय, स्पेलिंग चेक करायचंय. हा ऑप्शन तुम्हाला होम मध्ये तर नाहीये, इथं दिसत नाही तुम्हाला कुठं होम मध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठीचा ऑप्शन. तो तुम्हाला इथं मिळतो रिव्ह्यू मध्ये. रिव्ह्यू ऑप्शन क्लिक केल्यावर तुम्हाला मिळेल. इथं रिव्ह्यू सिलेक्ट करा आणि इथं स्पेलिंग अँड ग्रामर असा ऑप्शन आहे. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते त्याच्यामध्ये स्पेलिंग चेक होती. इथं बघा, क्रिएट हे जर बरोबर असेल तुम्हाला वाटत असेल तर त्याला इग्नोर करा, पुढे जाईल. सेव्ह स्पेलिंग बरोबर आहे, इग्नोर करा. जिथं करेक्शन तुम्हाला वाटते की ते करेक्शन आवश्यक आहे ते तुम्ही तिथं करेक्ट करून घेऊ शकता वर्ड कडून. वर्ड तुमच्यासाठी दोन्ही गोष्टी चेक करतो, एक तर स्पेलिंग चेक करतो आणि ग्रामर पण वर्ड कडनं चेक केलं जाऊ शकतो. ओके, आय वॉज ट्रॅव्हलिंग असं मला लिहायचं आहे पण मी चुकून आय वेअर ट्रॅव्हलिंग असं लिहिलं तर तिथं तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड एरर दाखवेल. आपण इथं बघूया टाईप करून काय होतं. आता मी इथे टाईप करतो. आता हे
ह्याच्यामध्ये चूक आहे मला माहिती आहे, तर मी इथं स्पेलिंग मध्ये जातो परत. इथं त्यांनी करेक्शन दाखवलं बघा, आणि हे करेक्शन कुठलं आहे तर हे ग्रामॅटिकल करेक्शन आहे. इथं वरती तुम्हाला दिसेल. हे तुम्हाला योग्य वाटलं तर हे सिलेक्ट करा आणि चेंज म्हणा त्याला, तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तो चेंज आपोआप होऊन जाईल. तर स्पेलिंग अँड ग्रामर मध्ये आपल्याला या दोन्ही गोष्टी चेक करता येऊ शकतात. एकतर आपण आपल्या डॉक्युमेंट मधले स्पेलिंग्स चेक करू शकतो पहिल्या राऊंड मध्ये, आणि त्याच्यासोबतच आपल्याला ग्रामॅटिकल मिस्टेक्स काय ज्या आहेत त्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स पण चेक करण्याची क्षमता या मायक्रोसॉफ्ट वर्ड ऑफिसमध्ये आहे. तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये चेक करू शकतो, की स्पेलिंगही चेक करू शकतो आणि ग्रामरही चेक करू शकतो. आता तुम्हाला जर असं काही प्रश्न आला की वर्डमध्ये स्पेलिंग आणि ग्रामर कसं चेक करायचं, तर तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे त्याच्यामध्ये की मी वर्ड ओपन केल्यानंतर रिव्ह्यू ऑप्शन सिलेक्ट करणार, त्यातून स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन सिलेक्ट करणार, आणि जर तिथं मला जर सजेशन येत असतील, दीज आर ऑल सजेशन, तर इथं सजेशन येत असतील तर मी त्याच्यातनं मी चूज करणार की ते बरोबर आहे का चुकीचं आहे. वर्ड तुम्हाला सजेशन देत आहे की वर्ड आपोआप करेक्ट नाही करणार, वर्ड तुम्हाला सजेशन देत आहे. तुम्हाला हवा असेल तर सजेशन ऍक्सेप्ट करा, नसेल तर इग्नोर करू शकतो आपण. तर स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन कुठे आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये या गोष्टी सांगता आल्या पाहिजे. तर आपण स्पेलिंग आणि ग्रामर बद्दल आपण आता बोलू. स्पेल चेक आपण बघितलं. ह्याच्यामध्ये थीजर्स असं एक ऑप्शन आहे. थीजर्स, इथं स्पेलिंग चुकलेलं आहे, पण THEASURE, थीजर्स असं त्याचं स्पेलिंग आहे. तर थीजर्स म्हणजे काय? पॅरलल वर्ड्स. मायक्रोसॉफ्ट वर्ड आपल्याला काही सजेशन पण देऊ शकतो. आपण एखादा शब्द लिहिला, आपल्याला त्याचा पॅरलल शब्द हवाय, समानार्थी आपण जे म्हणतो समानार्थी शब्द आहे. तर थीजर्स म्हणजे काय तर समानार्थी शब्द. तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड कडनं काही समानार्थी शब्द मायक्रोसॉफ्ट वर्ड आपल्याला सजेस्ट करतो. आपल्याला जर तो शब्द, दुसरा शब्द आपण शोधत असो, आपल्याला तो सापडत नसेल किंवा आठवत नसेल, तर आपण हा ऑप्शन त्याच्यामध्ये वापरू शकतो. तुम्ही कुठल्याही एका ऑप्शन वरती जर क्लिक केलं, राईट क्लिक केलं, तर तुम्हाला इथं दिसेल बघा, सिनॉनिम्स म्हणून एक ऑप्शन दिसतोय. ओके, तर हे काय थीजर्स आहेत बेसिकली, म्हणजे त्याचे पॅरलल वर्ड्स आहेत. या इंट्रोडक्शन या शब्दाचे वर्ड्स पॅरलल वर्ड्स आहेत. तुम्हाला त्यातला एखादा शब्द हवा असेल तर तुम्ही तो सिलेक्ट करू शकता. इथून सिनॉनिम्स मध्ये मी गेलो आणि हा ऑप्शन मी सिलेक्ट करू शकतो, तो चेंज झाला बघा वर्ड. तर अशा पद्धतीने तुम्ही थीजर्स वापरू शकता. म्हणजे स्पेलिंग चेक, ग्रामर चेक आणि थीजर्स म्हणजे काय? पॅरलल वर्ड्स, समानार्थी वर्ड्स. तर ह्या गोष्टी आपल्याला वर्ड मध्ये पॉसिबल आहे. आता आपण हे बॉर्डर्स बघू. हा एक ऑप्शन तुम्हाला बऱ्याच वेळा उपयोगी पडू शकतो मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये काम करत असताना. आता मी हे पेज तयार केलंय, मला समजा याची बॉर्डर्स हव्यात, या पेजला बॉर्डर्स हव्यात. तर मी काय करणार, इथं आलो, होम ऑप्शन मध्ये आलो, सॉरी डिझाईन मध्ये यावं लागेल त्याच्यासाठी. मला बॉर्डर सेट करायचे, माझ्या पेजच्या बॉर्डर्स हवेत मला. ओके, आपण बघतो ना आपल्या सर्टिफिकेट वरती वगैरे जे बॉर्डर्स असतात, तर तशा बॉर्डर्स मला सेट करायचे. तर मी इथं पहिल्यांदा डिझाईन मध्ये येतो आणि इथं तुम्हाला ऑप्शन दिसतोय बघा, पेज बॉर्डर्स. तर हा पेज बॉर्डर ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि यातून तुम्हाला कुठल्या प्रकारची बॉर्डर हवी आहे, मी इथून सिलेक्ट करतो बॉक्स टाईप. ओके, आणि इथून तुम्हाला बॉक्स, समजा नुसतं लाईन हवी आहे, सिंगल लाईन हवी आहे, डबल लाईन हवी आहे, डॅश लाईन हवी आहे, इथून सिलेक्ट करू शकतो. अशी हवी असेल बॉर्डर तर अशी मिळू शकेल तुम्हाला. किंवा तुम्हाला एखादं आर्ट हवंय तर तुम्ही ह्या आर्ट ऑप्शन वरती सिलेक्ट करा आणि इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स इथं बघायला मिळतील. समजा मला अशी बॉर्डर हवी तर मी अशा पद्धतीची बॉर्डर त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि ह्याला ओके करूया आपण. तर ही अशा पद्धतीने बॉर्डर माझ्या पेजला सेट होईल. तर हे काय दाखवलं मी तुम्हाला आता, की बॉर्डर तुम्ही एखाद्या पॅराग्राफला बॉर्डर करू शकता, पेजला बॉर्डर करू शकता, तुमच्या संपूर्ण डॉक्युमेंटला तुम्ही बॉर्डर करू शकता.
तर तुम्हाला जसं हवं असेल तसं तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही सिलेक्ट करा आणि बॉर्डर ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे सेट करू शकता. इथेच तुम्हाला आणखीन एक ऑप्शन दिसतोय, त्याला आपण म्हणतो वॉटरमार्क. वॉटरमार्क म्हणजे काय, इथे तुम्हाला दिसेल बघा, या ऑप्शन वरती मी माऊस रोल ओव्हर केला की तुम्हाला इथं दिसेल हे जे दिसतंय, दिस इज कॉल्ड एज वॉटरमार्क. म्हणजे तुमचं एखादं डॉक्युमेंट आहे समजा आणि विच इज प्रोप्रायटरी डॉक्युमेंट बिलॉंगिंग टू युअर बँक, आणि तुम्हाला त्या डॉक्युमेंटमध्ये आपल्या स्टॅम्प पेपरवरती वगैरे असतं बघा बऱ्याच वेळा, तर अशा पद्धतीचा वॉटरमार्क जर तुम्हाला द्यायचा असेल तर तो वॉटरमार्क सिलेक्ट करा इथून, आणि इथून कस्टम वॉटरमार्कला जावा. आणि तुम्हाला पिक्चर वॉटरमार्क द्यायचं असेल तर तुम्ही इथून पिक्चरही सिलेक्ट करू शकता. टेक्स्टचा वॉटरमार्क द्यायचा असेल तर टेक्स्ट मार्क तुम्ही इथं देऊ शकता. आणि इथं समजा मला लिहायचं आहे पीडीसीसी बँक, तर हा वॉटरमार्क तयार होतो आपला. ओके करतो मी आता. इथं दिसतंय का तुम्हाला, इथं दिसतंय बघा, या डॉक्युमेंट वरती बॅकग्राऊंडला फेंट अक्षरामध्ये पीडीसीसी बँक असं तिथं लिहून आलेलं आहे. ह्याला आपण म्हणतो वॉटरमार्क. हे कदाचित तुम्हाला मोबाईलवरती तुम्ही जर बघत असाल तर कदाचित हे विजिबिलिटी त्याची नसेल, स्क्रीनवरती जे बघत असतील त्यांना त्याच्यावरती दिसत असेल मी काय करतोय. पण हे प्रॅक्टिस करून बघा, तुम्ही ज्यावेळी स्वतः प्रॅक्टिस कराल त्यावेळी ही गोष्ट ट्राय करून बघा. तो वॉटरमार्क मी इथून सेट केला, मला तो नको आहे समजा, वॉटरमार्क मी तयार केला पण तो नको आहे, रिमूव्ह करा, वॉटरमार्क निघून जाईल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिझाईन ऑप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे मी त्याच्यामध्ये पेजच्या बॉर्डर्स देऊ शकतो, बॉक्स टाईपची देऊ शकतो, पिक्चरची बॉर्डर देऊ शकतो, पेजला कलर मला देता येतो. इथून बघा मी पेजचा कलर इथून सेट करू शकतो, कलरफुल करू शकतो मी माझ्या डॉक्युमेंट. तर हे सगळे जे ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला तुमच्या या डिझाईन वर्ड मधल्या डिझाईन मेनू मध्ये हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला तिथं बघायला मिळतात. ओके, तर आपण आता इथं होतो, बॉर्डर्स अँड शेडिंग आपण बघितलं. आणि पुढचे जे ऑप्शन आहेत हे सोपे आहेत, म्हणजे फाईल सेव्ह कशी करायची, ओपन कशी करायची हे इथं सांगितलेलं आहे. आता फाईल ओपन करायला तुम्हाला माहिती आहे ऑप्शन, की इथं मी फाईलला गेलो, त्यानंतर ओपन ऑप्शन सिलेक्ट केला आणि इथून मी फाईल सिलेक्ट करणार. मला जी फाईल ओपन करायची ती फाईल मी इथून सिलेक्ट करणार, ती फाईल ओपन होऊन जाईल. मला फाईल क्लोज करायची आहे, मी इथे क्लोज वरती क्लिक केलं, ती फाईल क्लोज होऊन जाईल. मला फाईल मध्ये मध्ये सेव्ह करायची आहे, तर मी इथे येऊन सेव्ह बटनला क्लिक केलं तर माझी फाईल सेव्ह होईल. तर हे ऑप्शन सगळे सोपे आहे, म्हणजे ऑल दीज ऑप्शन्स आर रिलेटेड टू फाईल. म्हणजे इथं तुम्ही फाईल ऑप्शन वरती क्लिक केल्यावर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला तिथं बघायला मिळतील. मला एखादी नवीन फाईल ओपन करायची आहे, न्यू वरती क्लिक करा, ब्लँक डॉक्युमेंट तुम्ही ओपन करू शकता. ब्लँक वरती क्लिक करून नवीन डॉक्युमेंट तुम्हाला बघायला मिळेल, तिथं तयार करू शकता, क्रिएट करता येईल तुम्हाला. तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला फाईल ऑप्शन मध्ये बघायला मिळतील. आता प्रिंट घ्यायची मला, याची प्रिंट जर घ्यायची असेल तर मी या प्रिंट ऑप्शन वरती क्लिक करणार. प्रिंट ऑप्शन वरती सिलेक्ट करून मी जो प्रिंटर इन्स्टॉल केला असेल, तुमचा जर प्रिंटर नेटवर्क वरती असेल तर तुम्ही इथे ड्रॉपडाऊन बटन मध्ये जाऊन बघू शकता, तो प्रिंटर तुम्हाला इथं दिसेल. तुमचा जो नेटवर्क प्रिंटर आहे तो नेटवर्क प्रिंटर सिलेक्ट करायचा आणि खाली प्रिंट म्हणायचं. एक दुसरं, समजा मला पीडीएफ कन्वर्ट करायची असेल फाईल, ओके, तर तुम्ही इथून अशी करू शकता पीडीएफ फाईल तयार. ती फाईल मी ओपन केली, प्रिंटला गेलो आणि इथं तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पीडीएफ. म्हणजे ही फाईल मी पीडीएफ फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. याचा उपयोग तुम्हाला सांगतो, विशेष करून तुम्ही सगळेजण बँकेत काम करत असल्यामुळे ह्याचा उपयोग तुम्हाला खूप होईल. की बऱ्याच वेळा आपण काय होतं की आपण एखादं डॉक्युमेंट तयार करतो आणि ते स्कॅन ज्यावेळी करतो त्या फाईलचा साईज खूप मोठा होतो, स्कॅन केलेल्या फाईलचा साईज. हेच जर तुम्ही हा ऑप्शन वापरला प्रिंट टू पीडीएफ, ह्या फाईलचा साईज खूप छोटा मिळतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला ही फाईल ज्यावेळी बाहेर पाठवायची असेल कोणाला, त्यावेळी ते तुमचं काम पुढचं सोपं होतं त्याच्यामध्ये. तर हा एक ऑप्शन तुम्ही जरूर वापरून बघा, मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पीडीएफ. म्हणजे काय की तुमची वर्ड मध्ये असलेली फाईल ही पीडीएफ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. हाही वापरू शकता. तसंच इथं सेव्ह ॲज म्हणून ऑप्शन आहे. या सेव्ह ॲज ऑप्शन मध्ये जर तुम्ही गेला
तर इथं तुम्हाला सेव्ह ॲज टाईप विचारले, तर इथून PDF सिलेक्ट करू शकता तुम्ही. हा ऑप्शनही तुम्हाला वापरता येऊ शकतो. म्हणजे फाईल PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय काय करायचं असं जर तुम्हाला विचारलं, तर तुम्ही हे दोन ऑप्शन त्याच्यामध्ये सांगू शकता, की एक तर मी प्रिंट ऑप्शन वापरेन आणि मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF हा ऑप्शन सिलेक्ट करेन, जेणेकरून माझी वर्डची फाईल PDF मध्ये कन्वर्ट होईल. हा एक ऑप्शन झाला. किंवा मी त्याला सेव्ह ॲज करून PDF मध्ये सेव्ह करू शकतो. तर अशा दोन्ही पद्धतीनं मला माझी जी फाईल आहे ती PDF मध्ये कन्वर्ट करता येऊ शकते. तर आपण इथं फाईल ओपन कशी करायची, क्लोज कशी करायची, सेव्ह ॲज, हे सगळे ऑप्शन इथं आपण बघितले. आणि मी प्रिंटिंगचा पण ऑप्शन तुम्हाला इथं आता सांगितलं. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण इथं आज कव्हर करायचा प्रयत्न केलाय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, माहिती असणार आहे निश्चितपणे. पण काही नवीन गोष्टी पण तुम्हाला आजच्या या सेशन मधून कळल्या असतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण रोज जरी इथं वापरत असू तरी तुम्हाला ज्यावेळी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न तुम्हाला ही ज्यावेळी लिहायची वेळ येते, म्हणजे हे तुम्हाला कसं लिहायचं, मग आपली गडबड त्यावेळी तिथं गडबड त्यावेळी होते की हे स्टेप बाय स्टेप लिहायचं कसं. त्यामुळे ह्याचं इथं ज्या अलाइनमेंट, आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या ह्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे स्टेप बाय स्टेप. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही करत असाल ऑनलाईन, तुम्ही काम करताना तुम्ही इकडं तिकडं ट्राय करून ते करू शकता गोष्टी ऑनलाईन करत असताना. पण तुम्ही ज्यावेळी ते लिहायचं आहे तुम्हाला, हे लिहिण्यासाठी तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस आवश्यक आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी जर केल्या असतील, स्वतः प्रॅक्टिस केल्या असतील ह्या सगळ्या गोष्टी बघून, तर तुम्हाला त्याच्यावरती व्यवस्थित लिहिता येईल. तर आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय की ह्या सगळ्या गोष्टी मी मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कशा करू शकतो. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. हॅलो. हा, तर प्रॅक्टिकली म्हणजे ते करता येतं, पण थेरॉटिकली लिहिताना म्हणजे लक्षात येणं. हा, मी आता तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. 2-3 वेळा मी हीच गोष्ट तुम्हाला सांगितली की तुम्ही ज्यावेळी सिस्टमवरती काम करत असता त्यावेळी तुम्ही ट्रायल अँड एरर मेथड वापरू शकता तिथे. म्हणजे हे कुठं आहे, ह्या मेनूत नाही तर त्या मेनूत जावं. पण तुम्हाला ज्यावेळी पेपरमध्ये प्रश्न येईल रायटिंग फॉर्ममध्ये, त्यावेळी तुम्हाला त्या स्टेप्स माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे ते एडिट मध्ये आहे की हा टूल्स मध्ये आहे. हा, तुम्हाला ते कुठल्या मेनूमध्ये काय कमांड्स आहेत हे तुम्हाला तुमच्या डोक्यात पक्क पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला व्हर्जन वाईज मी तुम्हाला सांगितलं की व्हर्जन वाईज ह्या गोष्टी थोड्या इकडं तिकडं हल्लेल्या असतात. पण तुम्ही सुरुवातीला ते लिहा की मी हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007च्या हिशोबानं लिहिलेलं आहे. म्हणजे जो एक्झामिनर असतो त्याला कळतं की हे तुम्ही 2007च्या प्रमाणे हे लिहिलेलं आहे, किंवा 2010च्या हिशोबाने लिहिलेलं आहे, किंवा 2016च्या प्रमाणे तुम्ही लिहिलेलं आहे. तर हे एक्झामिनरच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून हे महत्वाचं आहे की तुम्ही आता ह्या गोष्टी या अँगलनं बघा. मी आता तुम्हाला ज्या अँगलनं सांगतोय त्या अँगल, मी एक्झॅक्टली हाच पॉईंट तुम्हाला जास्त स्ट्रेस करण्याचा प्रयत्न करत होतो की ह्या गोष्टी तुम्ही करत असणार आहे निश्चितपणे, पण ह्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. ह्या कशा करणार असा जर प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. एडिटिंग कमांड्स काय असं जर विचारलं प्रश्न तुम्हाला, तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या किंवा वर्डच्या एडिटिंग कमांड्स तुम्हाला पटपट लिहिता आलं पाहिजे की कॉपी पेस्ट, कट पेस्ट, अनडू, रिडू, ह्या ज्या कमांड्स आहेत ह्या तुम्हाला तिथे लिहिता आल्या पाहिजे. कंट्रोल-C, कंट्रोल-V, कंट्रोल-Z, कंट्रोल-Y, हे जे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतोय किंवा हे मी जे सांगतोय हे तुम्हाला तिथं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. ओके, अजून काही प्रश्न आहे कुणाला? व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. काही प्रश्न आहे का? आज मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डच्या काही बेसिक कमांड्स तुम्हाला मी सांगितले.
काही शंका आहे का? नो सर. समजलं का? पहिलं काय सांगितलं मी ते दिसेल तुम्हाला. मी आता जे स्क्रीनवरती दाखवत होतो ते जे पीसी वरती काम करत असतील त्यांनाच दिसेल. मोबाईलमध्ये मला शंका आहे की या गोष्टी तुम्हाला त्याची विजिबिलिटी कितपत मोबाईलमध्ये मिळेल. मोबाईलमध्ये दिसतच नाही सर. दिसत होतं ना? नाही दिसत नाही मोबाईलमध्ये. मोबाईलमध्ये तेच मी म्हणतोय, मोबाईलमध्ये दिसणार नाही तुम्हाला. हे तुम्ही स्क्रीन प्रॅक्टिस, छोटी होते नाही का? हा स्क्रीन छोटी होणार. येस, तुम्ही या गोष्टी प्रॅक्टिस करून बघा. काय अडचण आली तर मला नेक्स्ट सेशन मध्ये विचारा. ओके सर. ठीक आहे, आपण आजचा सेशन थांबूया. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुढचा जो पार्ट आहे, वर्डचे काही अजूनही चांगले चांगले फीचर्स आहेत, ऑटो टेक्स्ट, ऑटो फॉर्मॅट, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. शक्य असेल तर पुढचा सेशन आणि पुढचे काही सेशन जे आहेत ते डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरती अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी प्रॉपरली दिसतील समोर. ज्यांना शक्य आहे त्यांनी डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरती पुढचे सेशन अटेंड करा. थँक्यू. जय हिंद. थँक्यू.